नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये लाईफ ऑफ विद्या। तर मंडळी, आता सध्या गणपती बाप्पाची एकदम धूम चालू आहे। तर गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी आपण एक युनिक प्रकारचं असं एक डेकोरेशन शोधत असतो। त्यासाठी मी तुम्हाला आज एका शॉपमध्ये घेऊन आले आहे की जिथे लाकडी फ्रेम पासून छान छान प्रकारचे मखर तयार केले जातात। आणि या शॉपचे ओनर आहेत निलेश पाचोरकर। हा माझा भाऊच आहे। याचं हुंडीवाला लेन मध्ये पाचोरकर दुकान आहे त्यांचं खूप जुनं दुकान आहे फ्रेमचं। तर त्यांनी फ्रेमची आयडिया घेऊन हे छान छान प्रकारचे मखर तयार केले आहेत। याचा रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस खूप छान आकाशकंदिलाचा सेल पण खूप छान झाला। त्याचे सेल अयोध्यापर्यंत, त्याचे जे आकाशकंदील आहे ते अयोध्यापर्यंत गेले। तर तो आता तुम्हाला या मखर बद्दल माहिती आहे। नमस्कार, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मखर बनवण्यात आले। आता हे राजस्थानी वर्क आहे, हँडवर्क आहे सगळं पूर्ण। त्याच्यावरती हा MDF बोर्ड आहे, फोटो फ्रेमचा यूज करण्यात आलेला आहे। तसेच त्याच्यात लाईट पण आपण लावलेली आहे। हे आहे प्लास्टिकचं मोल्डेड पीस आहे। याच्यामध्ये पण लाइटिंग आहे, पार्ट मिळतो आपल्याला। हे सगळे जे पीस आहेत आपले याच्यामध्ये फोल्डिंग करू शकतो आपण आणि परत वापरू शकतो। तसेच हा पण आहे काही प्रकार, याच्यामध्ये पण लोड आहे। हे लोड वेगळे होता, हा मागचा पीस या प्रत्येकाला आपल्याला बॉक्स मिळणार, परत आपण तो घेऊ शकतात। तसेच हा नुसतं याच्यासाठी गणपतीसाठीच नाही वापरू शकत, नंतर तुम्ही सत्यनारायण पूजा म्हणा, नवरात्र, तुमच्या घरामध्ये कुठलाही प्रकारचं फंक्शन असलं तर त्याला यूज करू शकता। असे म्हणजे मल्टीपर्पज आपण बनवलंय आणि हे लॉंग लाईफ काम आहे। हे जे मटेरियल आहे हे पण एकदम टिकाऊ आहे। याच्यावरती कमीत कमी तुम्ही 60 ते 70 किलो पर्यंतचं वजन हे कॅरी करू शकता। असं टेस्टेड सगळं मटेरियल। याच्यामध्ये अनेक प्रकारचे अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत आपल्याकडे आहेत। तसंच आपल्याकडे एक म्युझिक लाईट म्हणून पण एक प्रकार आहे। त्याच्यामध्ये एक साधारणतः 42 प्रकारचे फंक्शन आहेत वेगवेगळे, आणि हे आपण म्युझिक जसं लावू तसं त्याच्यावरती ते फंक्शन हे चालतात। तसंच हा एक रोटेड पीस आहे। हा याच्यामध्ये आहे, वरचे पीस आहेत हे फिरत आहेत। हा पीस याच्यामध्ये पूर्ण लाइटिंग आहे। याचे साधारणतः 3 फुटाचं गणपतीची मूर्ती आपल्या याच्यावरती बसू शकते। याच्यामध्ये आपल्याकडे 1.5 फुटापासून तर साधारणतः 3.5 फुटापर्यंत मूर्ती बसेल असे अनेक वेगवेगळे प्रकारचे मखर अवेलेबल आहेत। फायबरचे नूल आहे, हे मुवेबल आहे, याच्यामध्ये लाइटिंग आहे। अनब्रेकेबल आहे। तसेच आपल्याकडे एक मूषक आहे जो आरती करतो व घंटी वाजवतो। याच्यामध्ये मला वाटतं हे महालक्ष्म्यांसाठी हा महालक्ष्मीचं सेट आहे। हे पैठणी पासून तयार केलेले आहेत। ते आतमध्ये पैठणीचा कपडा आहे। हा पण एक एकदम सुंदर पीस आहे आपल्याकडे, फोल्डिंग वाला आहे। याच्यामध्ये तुमची जशी जागा असेल त्यानुसार आपण ऍडजस्टमेंट करू शकतो। पुढे घ्या, मागे घ्या, जरा नंतर हा बॉक्स पॅक करून पण ठेवू शकता तुम्ही, असं पण करून आपण मंदिरात पण ठेवू शकतो। हो, हे मंदिर पण परमनंट मंदिरात देखील आपण वापरू शकतो। तर मंडळी, आता दादानी तुम्हाला सगळी या मखर बद्दल सगळी माहिती दिली। तर तुम्हाला जर इथे यायचं असेल, दादा ऍड्रेस काय आहे? कान्हाडे मारुतीले सोनारवाडा, नाशिक मध्ये प्रसिद्धच आहे। तर आपण तिथे यावे, एकदा नक्की अवश्य भेट द्या। आमच्या इथे वस्तू बघा कसं आपल्याला आवडेल।
आणि नवीन नवीन वस्तू आपल्याला बघायला मिळतात. आणि इको फ्रेंडली. परत ही फ्रेम म्हणजे लाकडी फ्रेम आहे, हे असं थर्माकॉल वगैरे याच्यात काहीच यूज केलेलं नाही. आणि वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे तुमची, तुम्ही एकदा घेतल्यावरती पुष्कळ वर्ष वापरू शकता.